सो हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, बघू शकता आज आपण पुन्हा एक लोकेशनवर जाणार आहेत। तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकनची घंटी दाबा, तुमच्या मित्रांना शेअर करा। तर फायनली तुम्हाला मित्रांनो थंबनेल बघून समजलंच असेल। तर बिना टाइम न वेस्ट करता चला आपण व्हिडिओला स्टार्ट करू। चला लेट्स गो। सो फायनली मित्रांनो शेतावर आले तर बघू शकता। तर हा बघा माझ्या पाठीमागे दिसत असेल ना आमची शेती। तर हा बघा मित्रांनो निसर्गाचा व्ह्यू बघू शकता। चला फायनली जाऊ आपण ज्या कामासाठी आलो तिकडे जाऊ। तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो, तुम्हाला मी पहिल्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की आमच्याकडे जे चिंब आहे ना त्याला तुम्ही बांबू बोलत असा, आम्ही गावठीमध्ये चिंब बोलतो त्याला। तर ते चिंबीला वास्ते निघणार आहे, त्या आपण आता काढायला जाऊ। तर फायनली मित्रांनो निघाले ते तुम्हाला दाखवतो ते वास्ते कसे येतात ते सगळे बघायला भेटते। तर ब्लॉगवर कंटिन्यू आहे। चला फायनली जाऊ आपण आता वास्ते काढायला। चला लेट्स गो। मित्रांनो बघू शकता हे शेतावर माड आहे ना, हा बघा इथे माड आहे। त्या माडाला माडे पिकलेत ना, तर ते मित्रांनो हे बघा इकडे फेकलेत, हे बाबाने फेकले असतील। तर हे मित्रांनो हे नंतरला मग ह्या असे आठ्या असतात ना, ह्याला आम्ही आठ्या बोलतो। हे माड आहेत, काय तरफल बोलतात की काय ते कमेंट करू सांगा। तर ह्याला आम्ही माड बोलतो। तर मित्रांनो ह्या आठ्या आहेत ना, ह्या असे आठ्या काढून आणि जमीन तशा मस्तपैकी अशा रचून ठेवायच्या। हे बघा इकडे कसे माड आहेत तसे म्हणजे चांगल्या जागी रचून काढायचे। नंतरला ते मग त्याचे जे मूल असतं ना ते आज जमिनी जाते ना त्याला असा तरला निघतो, मस्तपैकी असा तरला निघतो। तो मग काढून खोदून म्हणजे उन्हाळे निघतो तो, ते मस्तपैकी बाफून खायचे, खूप भारी असे लागतात। तर चला फायनली मित्रांनो तुम्हाला दाखवतो जी चिंब आहे ते वास्ते दाखवतो। तर हे बघा इकडे लहान निघालेत, हे बघा इकडे। तर मित्रांनो हे बघा की सांगत आम्ही मराठीमध्ये वास्ता बोलतो ह्याला। तर तुम्ही काय बोलता ते कमेंट करून नक्की सांगा। तर बघू शकता मित्रांनो किती मोठा आहे। तर मित्रांनो हा आता काढणार नाही आपण, दुसरा काढणार, कारण की हा लहान आहे ना। हा म्हणजे अजून ह्याच्या हा वाढलाय ना तेवढाच अजून अर्धा वरती वाढला ना, तेव्हा आपण अर्ध्या म्हणजे एवढ्या भागी कापू, नंतरला त्याचा खालचा भाग ठेवायचा असतो। तर तो पण तुम्हाला सांगणार आहे कशासाठी। त्या वहीच्या त्या साईडला म्हणजे आतून आहे तो मोठा वास्ता आहे, तर तुम्हाला तिकडनं जाऊन दाखवतो। तर फायनली इकडनं हे लहान वास्ते आहेत ना ते सगळे दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला। तर बघू शकता तुम्ही। तर मित्रांनो असा हा चिंबीचे वास्ते असे असतात। तर चला फायनली हे सगळे असा आता झाकून ठेवू आणि नंतरला। सो फायनली मित्रांनो तुम्हाला मी वास्ते सगळे दाखवले। तर माझ्या पाठीमागे बघू शकता, ही बघा माझ्या पाठीमागे वही आहे आणि वहीच्या मध्ये ती चिंब आहे। तर तुम्हाला दाखवतो थोडासा। तर हे बघा इकडे। तर मित्रांनो मच्छर एवढा आहे ना, मच्छर एवढं आहे ना ह्या डोंगरात, तर खूप सारं मच्छर आहे। तर तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही समजून घ्या थोडा। तर त्याला फायनली इकडे तुम्हाला सगळे वास्ते दाखवले, हे बघा। तर ते पिशवे ठेवले ना त्याच्या खाली, तर लहान अजून तर मित्रांनो वाढलेले नाही आहेत। इकडनं ह्या बाजूला लहानच आहेत, त्या बाजूला तिकडनं झाले ते तुम्हाला दाखवतो। तर चला फायनली आपण तिकडनं जाऊ। तर चला लेट्स गो। सो फायनली मित्रांनो आपण इकडनं आलोत, माझ्या पलाटात आतमध्ये आलो, वहीच्या त्या बाजूला होतं तर आतमध्ये आलो। तर तुम्हाला फायनली चला दाखवतो ते वास्ते कसे। मित्रांनो इकडनं मोठा वाढलाय वास्ता, तर तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो। तर मित्रांनो मच्छर एवढा आहे ना, खूप सारे मच्छर आहे। तर चला फायनली दाखवतो तुम्हाला। तर मित्रांनो हे बघा इकडे थोडे लहान आहे ते दाखवतो पहिले। तर बघू शकता हे बघा इकडे, हा बघा इकडे लहानसा आहे आणि हा बघा तो त्या बाजूनं आपण बघितला तेवढाच हा बघा इकडे पण झालाय। तर हे मित्रांनो एक आठवड्याने होतील, एवढे उंच झाले ना, म्हणजे एवढे उंच झाले ना का नंतरला मग अर्ध्या भागाला कापू आपण। तर मी मोठा वास्ता झालाय तो दाखवतो। तर ही बघा चिंब अशी असते, चिंब कुठेसारखे आहे ना, त्याचा पण रिजन तुम्हाला सांगेन। हा बघा मित्रांनो इकडे मोठा वास्ता म्हणजे मोठा जो वास्ता आहे ना तो मित्रांनो खूप उंच गेलाय। तर तो तुम्हाला दाखवतो खालतीपासून। तर हा बघा किती उंच गेलाय, हा बघा। तर हा बघा मित्रांनो खूप उंच झालाय। तर मित्रांनो मी पहिला बघून गेलेला ना तेव्हा लहानच होता, पण आता मी खूप म्हणजे एक आठवड्यावरून आलो ना, एक आठवडा झाला असेल तर तेव्हा आलो। तर मित्रांनो बघतो तर एवढा उंच झालेला, हा बघा इथंपर्यंत आहे, हा बघा इथंपर्यंत। तर मित्रांनो आता काढतो कसे ते तुम्हाला दाखवतो। तर हा बघा त्याच्या आतमध्ये पण इथे एक लहानसा आहे आणि हा मोठा आहे। तर आपण हा मोठा काढू, तर तो कसा काढायचा असतो तर सगळं तुम्हाला दाखवतो। तर हे जे अर्धे आम्ही काढून ठेवले ना, हा बघा इथे आतमध्ये पण आहे। तर ह्याचं रिजन तुम्हाला मी सांगतो। हे असे वरती का काढायचे असतात माहिती आहे का, कारण की हे वरती काढले ना तर त्याचा आपल्यालाच फायदा होतो। कारण की मग ह्या वर्षी कसं, ह्या वर्षी हा इथे काढला ना, समज गेल्या वर्षी आम्ही हा वरती इथे कापलेला, गेल्या वर्षी इथे वरती कापलेला, तर त्याच्या पुढे हा निघाला, हा बघा त्याचा पिलोटा, हा बघा इथे लहानसा निघाला। तर मित्रांनो ह्याचा असा रिजन आहे की इथे हा कापला ना तर हा इथे पिलोटा निघतो आणि हा जर इथे लहान म्हणजे खालपासून इथून काढून घेतला ना, खालपासून काढला ना, तर नंतरला त्याला पुढे चाल नसते। नंतरला मग पुढच्या वर्षी मग निघत नाही, मग तिथूनच ती चाल मोडते। नंतर त्याचं जे बूड असतं ना ते मरून जातं। ते इकडे असे वरतीच काढायचे असतात। तर वरती काढले ना का पुढच्या वर्षी मग असे निघतात पुढे। तर हे सगळं माझं दिमागच होतं। आणि हे बघा इकडे लहान मित्रांनो आतमध्येच काढले ना दुसऱ्यांनी, जेव्हा मी नसतो ना घरी तेव्हा कधी पण येतात ना काढून जातात म्हणजे आमची घरची माणसं। तर त्यांनी बघा हे बघा खाली काढलेले ना, त्याला इकडे वास्ते नाही निघालेले, कारण की इकडे आता त्यांना चाल नाही, म्हणजे वास्ते निघायला त्यांना चाल नाही। तर कारण की हे जर वरती आले ना, हे जर मोठे झाले ना
हे जर मोठे झाले ना तेव्हाच त्याला पुढे चाल निघते दुसरा वाजता निघायला. तर मित्रांनो असं आहे माझं दिमाग आहे, म्हणजे माझी दिमाग असं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं जी म्हणजे माझी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा ना. मी माहिती कशी देतो आणि माझे ब्लॉग कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा. तर सो फायनली मित्रांनो बघू शकता. तर आता तुम्हाला मी वास्ता कसा काढतो ते दाखवतो. तर त्या वास्ता काढण्यासाठी कोणता हत्यार लागतं तर हा बघा मित्रांनो विला. तर ह्याला आम्ही विला बोलतो आणि गावठीमध्ये कोयता पण बोलतात. तर तुम्ही काय ह्याला बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो चला फायनली मी वास्ता काढतो कसा काढतो ते तुम्हाला बघायला भेटेल. तर फायनली मित्रांनो मी आलोय शेतावर एकटाच. तर मित्रांनो माझी बहीण असते ना, तर बहीण असते तर ती काय कामानिमित्ताने म्हणजे तिचा 13वीचा जो फॉर्म भरायचा ना त्याच्या काय कामानिमित्ताने डॉक्युमेंट्स घेऊन बाहेर गेले. त्याच्यामुळे मी ब्लॉग स्टँडवर लावून आणि ब्लॉग शूट करतो. तर बहीण असली तर ब्लॉग शूट करायला काय म्हणजे हे नाही, म्हणजे अडचण येत नाही कारण की ती ब्लॉग. तर फायनली मित्रांनो चला आपण वास्ता काढू. ते वास्ता कसा काढतोय तुम्हाला बघायला भेटेल. तर हा विला आहे, त्या विल्यानी मित्रांनो वास्ता आपण काढू. तर तुम्हाला बघायला भेटेल. चला फायनली तुम्ही कंटिन्यू राहा. तर कसा काढतो ते बघा. तर इकडे खाली नाही का तोडू आणि आपण वरती तोडू. तर तुम्हाला तोडतो ते तुम्हाला लांबू तुम्हाला दिसत नसेल पण तुम्हाला तोडल्यावर दाखवतोच. तर हे काटे आहेत ना ते सगळे बेने करायला लागतील. पहिले काटे तोडून टाकायला लागतील, नंतरला तो वास्ता काढायला लागतील. तर म्हणजे असे त्याला ना असं हे काटे खुपले ना तर शिजवतासाठी एवढे बेकार याला काटे असतात. मित्रांनो कोणतं पण फळ मेहनत केल्याशिवाय भेटत नाही. फळ किंवा भाजी कोणती पण मेहनत केल्याशिवाय भेटत नाही. तर मित्रांनो चला आपण आता कापू वास्ता. तर हा बघा मी कापायला लागलोय. तर हा बघा मित्रांनो किती मोठा कापला. तर मित्रांनो खूप मोठा झालेला वरती केलेला ना तर वरतूनच कापला. तर हा बघा मित्रांनो एवढा म्हणजे खूप मोठा आहे. तर मित्रांनो आता ह्याची सालं आहेत ना, ही सालं आहेत ना ती ही आपण सालं काढून टाकू इथे. तर हे बघा असं त्याचं साल असतं हे बघा. आणि हा कवला भाग असतो ना, हा नीला झालेला ना तो नाही घ्यायचा. आणि हा कवला भाग असतो ना हाच घ्यायचा. ह्याचीच भाजी करायची. तर चला फायनली आपण हे आता साफ करू, हा वास्ता साफ करू. तर चला मित्रांनो याची अशी सालं असतात ना ती अशी विल्याखाल तोडून टाकायची कारण की नंतरला म्हणजे घरी न्यायला आपल्याला हे नाही होत, वजन नाही होत, थोडासा हलका होतो. मित्रांनो हा बघा वास्ता. तर मित्रांनो फायनली तुम्हाला दिसतंय का नाही मला माहीत नाही. मी स्टँडवर व्हिडिओ शूट करतो. तर बघू शकता हा बघा एवढा मोठा आहे वास्ता. आणि हा सफेद दिसतो ना हा कवला भाग असतो आणि हा नीला आहे ना हा वजलेला असतो. तर कवलाच भाग घ्यायचा असतो. तर चला फायनली तुम्हाला मी जवळून दाखवतोच आता. मित्रांनो बघू शकता हा बघा वास्ता काढला मी. हा बघा एवढा मोठा आहे मित्रांनो. फोनमध्ये पण एवढा आडत नाही, एवढा लांबा आहे आणि मोठा पण खूप आहे, जाडा पण खूप आहे. तुम्हाला दाखवतो थोडासा म्हणजे वास्ता कसा काढला चिंबीतून. तर चला फायनली दाखवतो. चला आपण फायनली जमिनीपासून नाही काढला. जमिनी हे तुम्हाला खूटसारखे दिसत असेल ना तसाच हा पण होईल आणि त्याला पुढच्या वर्षी इकडे परत निघणार. तर इकडे परत निघणार दुसरा वास्ता ह्याच्यापेक्षा मोठा निघेल. त्याच्यामुळे मी असा हा वरती खूट ठेवला. तर तोडल्यावर असा असतो त्याला. तर हा मित्रांनो थोडासा कवला असतो ना तर थोडासा ठेवला तरी काय नाही कारण की हा पुढच्या वर्षी ना आपल्याला पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा मोठा भेटेल. आणि हे बघा तिकडनं पण आणि इकडनं पण खूप सारे निघाले. जर एवढे जर मोठे वाढले ना तर आम्हाला कुठे म्हणजे कुठे डोंगराला जाण्याची गरज नाही आम्हाला. मित्रांनो हा माझा ब्लॉग कसा वाटला मला आणि कुठून बघता ते कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, तुमच्या मित्रांना शेअर करा. तर चला फायनली भेटतो तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत माझी वाट बघा. तिथपर्यंत बाय बाय.